आज एक युनिक पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी साखर, 1 वाटी दूध, बीट, लौकी म्हणू शकता, भोपळा म्हणू शकता तुम्ही, तर ते घेतलेला एक, नंतर 3 चॉकलेट्स आहेत, त्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत, काही बदाम आहेत, मखाने आहेत आणि काजूचे काही तुकडे। तर त्यासाठी आपण आता कृतीला सुरुवात करूया। आणि जो लौकी आहे त्याला मी छान खिसून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे बीट आहे त्याला पण छान खिसून घेतलेलं आहे। आता ही फ्रेश मलाई आहे ती कढईत टाकली आणि त्यावरती आपण थोडेसे तूप घातले। तूप ऑप्शनल आहे तुमची, पण तुपाने कसं छान असं मोकळा होतो तो जो खिस आपण केलेला आहे कद्दूचा तो। आता आपण तो त्यामध्ये टाकला, त्यामधले पाणी छान आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता तो आपण त्यामध्ये असा भाजणार आहोत छानपैकी आणि त्याचा रंग बदलेपर्यंत। त्यानंतर आपण त्यामध्ये साखर घातली आणि ती साखरसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत। साखरही त्यामध्ये अगदी पूर्ण बारीक होऊ द्यायची, म्हणजे मग त्याचा पाक होऊन त्यामध्ये त्याला ती मिक्स होऊन जाते। त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे असेल तर दूध पावडरही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही त्याच वेळी ड्रायफ्रूट आणखी घालू शकता, पण मी ड्रायफ्रूटचे वरून सजवण्यासाठी ठेवले, तुम्ही त्यामध्ये घालू शकता, खिस करून घालू शकता, तुम्ही यामध्ये गाजरही घालू शकता, पण मला बीट आणि याचाच करायचा होता म्हणून मी तुम्हाला ते दाखवते, कारण दोन्ही पदार्थ खूप पौष्टिक आहेत आणि लहान मुलांसाठी फार चांगले। ते बघा आता साखरेचा पाक झालेला आहे। आता तुम्हाला दिसत आहे की साखरेचा पाक पूर्ण होऊन ते छान आता तो जे कद्दू आहे आपलं त्यामध्ये ते शिजलेले आहे। आता आपण त्याला ते जे पाक आहे तो पूर्ण त्यामध्ये आपल्याला आटू द्यायचा आहे, म्हणजे एकदम पूर्ण असा घट्टही नाही, पण त्याच्या वड्या पडतील किंवा हलव्यासारखी टेस्ट लागेल असा। त्याला आता आपण 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत। आता 5 मिनटानंतर आपण ते काढून घेतले आणि तेव्हा ते छान वाफ आली, पूर्ण कोरडं झालं, त्यानंतर ते काढून घेतलं आणि त्याच कढईत आपण थोडेसे तूप घालून आणि थोडेसे दूध घालून घेतले आणि त्यामध्ये आपण जे बीट होते खिसलेले ते बीटचा खिस आपण त्यामध्ये घातला आणि तो पण छान होऊ दिला। बीटचा खिस हा जास्त वेळ नाही होऊ द्यावा लागत, कारण त्याचा रंग मग बदलून जातो आणि रंग बदलला जाऊ नये म्हणून मी त्याला ते तसंच छान होऊ दिलं आणि आता तो अगदी छान होत आहे। मग त्यानंतर आपण त्यामध्ये जशी प्रोसिजर आपण कद्दूकससाठी केली होती बस तशीच आपण यासाठी पण करणार आहोत। याला वरून आपण नंतर साखर वगैरे घालणार आहोत थोडीशी, म्हणजे ते साखरमध्ये ते मिक्स होऊन जाईल, म्हणजे मग त्याचा अगदी कमी साखर घातली मी यामध्ये, कारण त्याचा स्वाद चेंज नाही झाला पाहिजे म्हणून। आणि हे थोडेसे घेतले कारण मला तिरंगाचं करायचं होतं डिझाईन म्हणून। आता याला आपण ती साखरेचा पाक होऊ देणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये मला मी जे पदार्थ बनवते, ज्या तुम्हाला वस्तू दाखवते त्या कशा होतात हे अवश्य सांगत जा। तुमचा एक लाईक आणि तुमच्या कमेंट हा आमचा उत्साह खूप वाढवतो, म्हणजे आम्हाला ते करण्यासाठी एक उत्साह येतो। आता आपण त्यामध्ये त्याचा पाक झालेला पूर्ण मिक्स, आता त्यामध्ये थोडेसे दूध घातले आणि परत त्याला थोडंसं होऊ दिलं, म्हणजे मग आपल्याला ती दूध जे आहे ते पूर्ण मिक्स होऊ द्यायचे आपल्याला त्यामध्ये, म्हणजे मग त्याचा कलरही जो आहे तो परत जसाच्या तसा येतो, कारण दूध टाकल्यावर 2 मिनिटासाठी त्याचा कलर हा चेंज होऊन जातो। मी तुम्हाला नवीन ज्या गोष्टी सांगत असते सांगत असते माझ्या कलांविषयी, तुम्हाला ते कशा वाटतात तुम्ही याविषयी मला जरूर सांगा। आता आपण जो पहिले लौकीचा हलवा केला होता तो एका डिशमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा जो बीटचा हलवा आहे तो टाकलेला आहे। आता त्यानंतर आपण जे चॉकलेट घेतलेले होते ग्रीन कलरचे ते आपण त्यामध्ये मी ते बारीक केले आणि त्याच्यामध्ये आपण ते टाकणार आहोत आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत, मखाने आहेत, काजूचे तुकडे आहेत, ते साईडने आपण सजवणार आहोत, म्हणजे एक वेगळे असे छान हलवा। आणि मुलांना फार आवडीने खातात बीट, तसं मुलं खात नाहीत, अशा पद्धतीने तरी मुलं बीट अवश्य खातात। आणि एक खास रेसिपी 26 जानेवारीसाठी म्हणून तुम्ही ती अवश्य करू शकता।
आणि आता मी तुम्हाला जे हिरवं चॉकलेट होते त्याला मी बारीक केले, तुम्ही दुसरंही काही घालू शकता, पण मला हे चॉकलेट आवडतात, माझ्या मुलांना आवडतात, म्हणून मी ते छान असे बारीक केले आणि त्यामध्ये ते टाकले. आता ही 2 प्रकारे मी सजवलेला आहे. एक मी हलवा केला आणि एका साईडने मी त्याच्या वड्या पाडल्या. तुम्हाला दोन्ही पद्धती मी दाखवून दिलेल्या आहे. तुम्हाला हे कशी वाटली माझी बर्फी आणि हलवा हे कसे वाटले मला एक कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि 26 जानेवारीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या चॅनलवर आणखी नवीन नवीन जे पदार्थ असतात त्याविषयी तुमचे मत काय मला जरूर सांगा. जय हिंद.